कमीत कमी 3,000 द्या आणि तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्या मॅनेजर प्रमाणे जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, विरोधी तुम्ही संसदेत तुम्ही आंदोलन करता, विरोधी पक्षात तुम्ही करता, कुठलं तुम्ही सगळ्या समाजाला सांगू दाखवून द्यायला पाहिजे होतं की अरे बघा तुमच्यापेक्षा मी 100-200 आगाव देतोय, पण तुम्ही 100-200 आगाव न देता शेतकऱ्याच्या बोकांडी बसून शेतकऱ्याचे 200-300 रुपये कमी करता, म्हणजे हे कसलं निर्लज्जपणा आहे. पण आम्ही समजाच काय, आम्ही तर तुम्हाला शेतकऱ्याचे नेते समजतात, पण तुम्ही तर आमच्याच बोकांडी बसता लागला तुम्ही. पण असं आम्ही चालून जाणार नाही, कारण बार्शीचा इतिहास आहे की आम्ही मानानं बसवतो खुर्चीवर, पण आमचाच मान कापल्या तर आम्ही माना सगळ्यात उडवून टाकतो इथं. पण आज आम्ही तुम्हाला पहिल्यांदा पूर्वसूचना देऊन सांगतो की लवकरात लवकर पहिली उचल 3,000 द्या, बारकी तुम्हाला द्यायची तुमच्या मॅनेजमेंट प्रमाणे 200 द्या, 300 द्या, 4,000 पर्यंत तुम्ही द्या आणि स्थानिकांना प्राधान्य द्या. आणि स्थानिकांचा ऊस तुम्ही हवाई अंतर तुम्ही काही शोधून आम्हाला हे केलं होतं शासनात, तुम्ही काय तुम्ही सहकार संकुलात तुम्ही तिथे काय लिहून देता की हवाई अंतर असतातच ना, आसपास तुम्ही टोळ्याजवळ टाका. आता उदाहरणाशी आसपासचे आमचे काही 20 किलोमीटरच्या आसपास आहेत, तुम्ही जेवढं तुम्ही यंत्रणा राबवा तेवढी राबवा, कारखाना ही करा, तुम्ही मशनी आणा, पण जवळच्या स्थानिकांना प्राधान्य देऊन तुम्ही ऊस आधी घ्या. तुम्ही स्थानिकांना, नाहीतर तुम्ही जगायचं आमच्या पैसे, आमच्या हिथं करायचं, आमचं तुम्ही सगळंच आमचं उपभोग घ्यायचा आणि बाहेरला ऊस आणायचा आणि बाहेर पैसे पाठवायचा, असं काय आम्ही चालून जाणार नाही. आमचं म्हणणं नाही की तो आम्हाला नाही बाहेरला तुमचा कारखाना चालवायचा आहे, कारखाना तरी चालवा, पण त्याबरोबर आम्हाला बी तुम्ही तुमच्याबरोबर सहभाग करून घ्या, एवढंच म्हणणं आहे. आणि जेवढं आहे तेवढं आमच्या शेतकरी संघटनेचं, संभाजी ब्रिगेड, सामाजिक कार्यकर्ता आणि सर्व हे काय आम्ही काय मुजूर करणार नाहीत, तुमच्या सहकार तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हालाच आम्ही सहकार करणार. त्यामुळे तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा एवढीच विनंती करतो. आणि